आणि पुढची बातमी आता पुण्यातून। पुण्यात मुठा नदीत शीर आणि हातपाय नसलेला मृतदेह सापडला होता। पुणे पोलिसांनी या हत्येचा गुंता सोडवलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे सख्खा भाऊ आणि वहिनीनं 10x10च्या घरासाठी बहिणीची हत्या केली। या निर्दयी कृत्यावरचा साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट। 10x10च्या घरासाठी बहिणीचा घात। शीर हातपाय कापून धड टाकलं नदीत। पुण्यातील हत्येचं गूढ अखेर उलगड। पुण्यात मुठा नदीच्या पात्रात आढळून आलेल्या त्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पुणे पोलिसांना यश आलंय। हा मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा होता आणि धक्कादायक बाब म्हणजे तिचा खून तिच्याच सख्ख्या भावानं केल्याचं तपासामध्ये समोर आलंय। हा खून इतक्या निर्घुणपणे करण्यात आला की पुरावे मिळू नये म्हणून भावानं आपल्या बहिणीच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे केले। 48 वर्षीय धुणीभांडी करणारी सकीना खान शिवाजीनगर भागातील झोपडपट्टीत एका 10x10 आकाराच्या खोलीत राहायची। मात्र हीच खोली तिच्या जीवावर उठली, कारण सख्खा भाऊ अशफाक खानचा सकीनाच्या या खोलीवर डोळा होता आणि याच वादातून अशफाकनं त्याच्या बायकोच्या मदतीनं सकीनाचा खून केला। हे जे खूनचे प्रकार आहे ते प्रॉपर्टीचे वादातून करण्यात आलेली आहे असा आपल्याला आतापर्यंतची माहिती मिळालेली आहे आणि यांचे पुढील तपास जे आहे ते आपल्याकडून चालू आहे। भाऊ अशफाक आणि त्याची बायको हमीदा हिनं सकीनाच्या मृतदेहाचे तुकडे करत संगमवाडीच्या पुलावरून मुठा नदीत फेकून शेजारच्यांना सकीना गावाला गेल्याचं खोटं सांगितलं। गेल्या 8-10 वर्षापासून हा सगळा त्यांचा वाईटपणा निर्माण झाला होता, फक्त या घरामुळे। तर या घरामुळे निर्माण झाला होता, तर याच्यावर यापूर्वी आयटम केले होते, गाळा दाबायचा प्रयत्न वगैरे सकीनाने त्यावेळेस मला सांगितलं होतं। आणि मागच्या 8 दिवसापूर्वी सकीना जेव्हा गायब झाली तर माझ्या मनामध्ये पाल चुकचुकली। धुणं भांडी करायची दिवसभर आणि तिकडनंच आणलेलं खायची प्यायची, इथंच असायची, माणसांच्यात मिसळायची। पण ती तिच्यात आणि तिच्या भावांमध्ये जो वाद होता तो नेमका कशामुळे व्हायचा? ते असंच घरावरनच वगैरे व्हायचा आणि काय त्यांना नकोशीच होत होती। सकीनाचं शीर आणि हातपाय नसलेलं धड नदीमध्ये सापडलं होतं, पण म्हणतात ना, कानून के हाथ बहुत लंबे होते हैं। तांत्रिक पुरावा जोडत स्थानिकांची मदत घेत पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले। खरं तर भावापेक्षा जास्त कुणीच भांडत नाही आणि भावापेक्षा जास्त कुणी समजावूनही घेत नाही। मात्र अशफाक सारखा निर्दयी भाऊ कुठल्याच बहिणीला मिळू नये। भाऊ हा बहिणीच्या सुरक्षिततेसाठी 24 तास तत्पर असतो, मात्र इथे सख्ख्या भावानेच आपल्या सख्ख्या बहिणीची हत्या करून निष्पाप बळी घेतलाय। या तरुणाला पोलीस काय शिक्षा देतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।